नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज दिनांक 2 ऑक्टोबर 2025 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. काल बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभाव स्थिरता बघायला मिळालेली असून काही बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये हलकीशी वाढ काल तुरीच्या बाजारभावामध्ये बघायला मिळालेली आहे. कुठल्या बाजार समितीमध्ये, कुठल्या जिल्ह्यात, तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळाला याची सविस्तर अपडेट जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे बार्ची वैराग. या ठिकाणी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव होते 5,100 रुपयापर्यंत. या ठिकाणी मित्रांनो तूर बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळालेली असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भोकर. 12 क्विंटल तूर आवक, कमीत कमी दर 5,700, सर्वसाधारण दर 5,800 आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव 5,910 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे रिसोड. 150 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 5,500 रुपये, सर्वसाधारण दर 6,000 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,360 रुपये. त्यानंतर बाजार समिती वडवणी. कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव 4,000 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर. या ठिकाणी मित्रांनो तूर बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळालेली असून कमीत कमी दर होते 6,250 रुपये, सर्वसाधारण दर 6,500 रुपये, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,812 रुपये प्रति क्विंटल. आवक आलेली होती 616 क्विंटलची. त्यानंतर बाजार समिती आहे अकोला. 424 क्विंटल लाल तुरीची आवक. आवकेमध्ये थोडी घट बघायला मिळालेली असून सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,330, कमीत कमी दर 5,900, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,510 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती. 1,290 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 6,150 रुपये, सर्वसाधारण दर 6,300 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,450 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ. 30 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 5,955 रुपये, सर्वसाधारण दर 6,100, तर जास्तीत जास्त दर 6,180 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव. तूर लाल. कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव 4,840 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली. 10 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 5,300 रुपये, सर्वसाधारण दर 5,650 रुपये, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,000 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर. 250 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर निघालेले आहे 6,000 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,200 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,300 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणघाट, जिल्हा वर्धा. 600 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 4,975 रुपये, सर्वसाधारण दर होते 5,800 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,575 रुपये. त्यानंतर बाजार समिती पाचोरा, जिल्हा जळगाव. 15 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 4,300 रुपये, सर्वसाधारण दर 5,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 5,901 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे मूर्तिजापूर, जिल्हा अकोला. आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी 385 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,850 रुपये, सर्वसाधारण दर 6,105, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,360. त्यानंतर बाजार समिती आहे मलकापूर. 403 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,100 रुपये, सर्वसाधारण दर 6,300 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 6,550 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वणी. या ठिकाणी आवक आलेली होती 34 क्विंटलची. कमीत कमी दर 5,740 रुपये, सर्वसाधारण दर 5,900 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,165 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर, जिल्हा नागपूर. आवक आलेली होती मित्रांनो 20 क्विंटल लाल तुरीची. या ठिकाणी आवकेत मोठी घट बघायला मिळाली असून तूर बाजारात भाव देखील स्थिर बघायला मिळाले होते. सर्वसाधारण दर या ठिकाणचे 5,800 रुपये, जास्तीत जास्त दर 6,205 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर होते 6,050 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मंगरुळपीर, जिल्हा वाशिम. आवक आलेली होती 197 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 4,000 रुपये, सर्वसाधारण दर 5,850, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,150. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बुलढाणा. आवक आलेली होती 9 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,100 रुपये, सर्वसाधारण दर 6,100, तर जास्तीत जास्त दरसुद्धा 6,100 रुपये. त्यानंतर वर्धा. 15 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर निघालेले आहे 5,700 रुपये, सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर 5,700 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर दुधनी. 48 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर निघालेले आहे
5,840 रुपये सर्वसाधारण दर, 6,202, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,405 रुपये. त्यानंतर शिरूर वैजापूर 1 क्विंटल तूर आवक कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,076 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर, तूर लोकल 10 क्विंटल तूर आवक कमीत कमी दर 5,300, सर्वसाधारण दर 5,650 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर 5,850. त्यानंतर बाजार समिती जालना तूर पांढरी 130 क्विंटलची आवक आलेली होती, कमीत कमी दर 5,700 रुपये, सर्वसाधारण दर 6,275, जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,551 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे माजलगाव तूर पांढरी 27 क्विंटलला पांढऱ्या तुरीची आवक कमीत कमी दर निघालेली आहे 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,250, तर जास्तीत जास्त दर 6,400. त्यानंतर शेवटची बाजार समिती मित्रांनो कर्जत जिल्हा नगर तूर पांढरी 10 क्विंटलची आवक कमीत कमी दर निघालेले होते 4,550 रुपये, सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणचे 5,000 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावाचे अपडेट. राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल स्थिरता बघायला मिळालेली असून तर काही ठराविक बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये हलकीशी वाढ बघायला देखील मिळालेली आहे. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असतं जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.